राधानंदीचा बोल भवानी माता की जय देवी जय देव भवानी का जय अम्मा माता भवानी हनुमंता आनंदी मामानु मुले भाले भवानु अम्मा बाई रेणुका मनते जय देवी जय देव. आत्ताचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला तो क्रिएट करणे अगदी सोपे आहे. जर आपल्या चॅनलवर कोण नवीन आले असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळून जातील. व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट प्रो ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर तुम्हाला येथे न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन दिसेल. त्याच्यावर क्लिक करून आपल्याला एक फोटो आणि एक व्हिडिओ घ्यायचा आहे. तर पहिला फोटो सिलेक्ट करून घेऊया. फोटो घेतल्यानंतर व्हिडिओ घेऊया आणि सिलेक्ट झाल्यावर खाली ॲड असे ऑप्शन येईल. त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला येथे ॲड ऑडिओ असा ऑप्शन दिसेल. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली एक्स्ट्रॅक्ट ऑप्शन येईल. त्याच्यावर क्लिक करा. तर तुम्हाला सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. सॉन्ग ॲड झाल्यानंतर आपली जी वरची फोटोची क्लिप आहे ती सॉन्गच्या हिशोबाने ॲडजस्ट करून घ्यायची आहे. ते झाल्यानंतर जो व्हिडिओ आहे त्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्या. एवढे झाल्यावर आता आपल्याला सॉन्गला बीट्स द्यायचे आहे. ते देण्यासाठी सॉन्गवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला बीट्स देण्यासाठी पहिले सॉन्ग नीट ऐकून घ्या. त्यानंतर मी जिथे जिथे बीट्स देत आहे तिथे नीट लक्ष देऊन बीट्स द्या. तर सॉन्गला बीट्स देणे कंप्लीट झाले आहे. आता आपल्याला बीट्सच्या हिशोबाने आपली जी वरची फोटोची क्लिप आहे त्याला कट करून घेऊया. आता व्हिडिओची पण करून घेऊया. फक्त बीट्स आपल्याला प्रॉपर द्यायचे आहेत. हे सगळं झाल्यावर आता जी व्हिडिओची पहिली बीट आहे त्याच्यावर क्लिक करा आणि मग खाली ॲनिमेशन असं ऑप्शन येईल. त्यामध्ये जाऊन आपल्याला आता इफेक्ट्स द्यायचे आहे. तर इथे आपण कॉम्बोमध्ये जावा आणि स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट सिलेक्ट करा. दुसऱ्या क्लिपला इनमध्ये जाऊन खाली स्क्रोल केल्यावर पॅडलिंग हा इफेक्ट दिसून जाईल. तो सिलेक्ट करून त्याची लेंथ 9 सेकंद एवढी ठेवा. आता तिसऱ्या क्लिपमध्ये रॉक वर्टिकली हा इफेक्ट सिलेक्ट करा आणि त्याची लेंथ 6 सेकंद एवढी ठेवा. तसेच चौथ्या क्लिप इनमध्ये खाली स्क्रोल केल्यावर रॉक हॉरिझॉन्टली इफेक्ट दिसेल. तर हा इफेक्ट सिलेक्ट करून त्याची लेंथ 5 सेकंद एवढी ठेवा. पाचव्या क्लिपला फ्रॅगमेंट हा इफेक्ट सिलेक्ट करा आणि त्याची लेंथ 1 सेकंद एवढी ठेवा. सहाव्याला आपण पहिल्या क्लिपला इफेक्ट लावलाय तोच ह्या क्लिपला लावा म्हणजे स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट सिलेक्ट करा. एवढे झाल्यावर आता आपल्या व्हिडिओला इफेक्ट देऊन कंप्लीट झालेले आहे. आता आपल्याला जी फोटोची क्लिप आहे तिला इफेक्ट द्यायचे. जी फोटोची पहिली क्लिप आहे तिला सोडून दुसरी क्लिप आहे तिला इफेक्ट द्यायच्यात. तर त्या क्लिपला क्यूब ओपन हा इफेक्ट सिलेक्ट करून तिसऱ्या क्लिपला स्नॅपशॉट हा इफेक्ट लावू आणि चौथ्याला मॅजिक क्यूब 3 लावू. येथे जरा सॉन्गच्या हिशोबाने क्लिप कट करू. जरा लक्ष देऊन बघा आणि मी जो इफेक्ट देतोय तो इफेक्ट इथे ॲड करा. आता सर्व क्लिपला इफेक्ट लावून कंप्लीट झालेले आहे. तर आता आपल्याला खाली इफेक्ट्स म्हणून ऑप्शन दिसतोय त्याच्यावर क्लिक करा आणि रेट्रो मध्ये जायचे. थोडं खाली स्लाइड केल्यावर फ्लॅशिंग शॉट्स इफेक्ट दिसेल तो सिलेक्ट करा
आणि आता जरा लक्ष देऊन बघा, मी जसा इफेक्ट ॲडजस्ट करतोय तसाच सेम करा, म्हणजे तुमचा व्हिडिओ भारी बनेल. हे झाल्यानंतर एकदम स्टार्टिंगला यायचंय आणि व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन इंट्रो अँड आउट्रोमध्ये गेल्यावर हॅलो ब्लर इफेक्ट सिलेक्ट करा. तर वरची जी क्लिप आहे तिला फेड इन हा इफेक्ट लावून घ्या. त्याची लेंथ 0.8 सेकंद एवढी ठेवा. मग परत इफेक्ट्समध्ये जाऊन ग्लिचमध्ये जावा आणि क्रोमॅस्टिक हा इफेक्ट घ्या आणि तो लास्टपर्यंत स्लाइड करा. आता जी आपली मेन बीट आहे तिथे क्लिक करा आणि इफेक्ट्समध्ये जाऊन पार्टीमध्ये शेक हा इफेक्ट लावा. त्याची इंटेन्सिटी 4 सेकंद एवढी ठेवा. परत एकदा तेथे जाऊन ब्लॅक फ्लॅश 2 हा इफेक्ट सिलेक्ट करा आणि त्याची इंटेन्सिटी 10 आणि साईज 15 ट्विस्ट 17 इतकी करा. आणि आता आपला लास्ट इफेक्ट आहे. परत व्हिडिओ इफेक्ट मध्ये जाऊन रेट्रो मध्ये ब्लॅक नॉईज हा इफेक्ट सिलेक्ट करा. अशा प्रकारे आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. आणि एकदा व्हिडिओ नीट चेक करून घ्या बरोबर झालाय का. अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.